जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. बघा तुकोबाराच्या जिंकावा संसार आणि तेने नावे तरी शूर. म्हणजे तुकोबारा म्हणले आम्ही त्याला शूर म्हणू. कोणाला झापतो दबाकाच मार खातो त्याला नाही. ज्यांना अहंकार जिंकला त्याला शूर म्हणू. अहंकार जिंकला तुका म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारात. आता अहंकार रूपी संसार राहिला नाही, निरंकाराशी वृत्ती झाली. आता अहंकार राहिला नाही. ते मात्र जरी होय अभिमान मेरुता समान भारत म्हणजे अहंकार रूपी संसार राहिला नाही. म्हणून आजी संसार सफल झाला गे माये झाला. जन्म मरण रूपी संसार सफल झाला, देह रूपी संसार सफल झाला आणि अहंकार रूपी संसार सफल झाला. थांबा, अजून एक संसार ते म्हणतात चल जास्त कोर हे जगत आहे का? त्या जगाताला सुद्धा संसारच म्हणतात. हे जगत याला सुद्धा संसारच म्हणतात. अवघाची संसार याला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या अवघाची संसार केला ब्रह्मरूप. ब्रह्मरूप म्हणजे वेदांत शास्त्र असं सांगते. वेदांत शास्त्र कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप असते. विचारसागर ग्रंथाची भाषा आहे. दोरी सर्प भासला. सर्प भासल्याच्या नंतर तुम्ही बॅटरी आणून पाहिलं, तुम्हाला काय दिसले? दोरी. अगोदर काय दिसला होता? साप. बॅटरी आणून पाहिलं काय दिसलं? दोरी. मग अगोदर जो साप दिसला तो बॅटरी आणला कुठे गेला? बॅटरी कशाला आणली नव्हता? ते साप कुठे गेला? अगोदर काय घेतला? साप. बरोबर. आणि दोरी. कोणी बोलत नाही गेलं. अगोदर काय दिसला? साप. बॅटरी पहिला कसली? दोरी. मग अगोदर जो साप दिसला ते बॅटरीला कुठे गेला? गुरुजी वेदांत शास्त्र सांगतो कुठंच गेला नाही साप. मग दोरीच्या अज्ञानामुळे भासला. दोरीचं ज्ञान झाल्यामुळे तो दोरी स्वरूपच झाला. जगदंब रज्जुवरी भासे मिथ्या सर्व. शुक्तिवरी रजत पाता डोळा दिसे रज्जुवरी भासे विद्या सर्प. तो साप कुठे गेला? वेदांत शास्त्र सांगतं कुठेच गेला नाही. मग दोरीच्या अज्ञानामुळे भासला. दोरीचं ज्ञान झाल्यामुळे तो दोरी स्वरूप झाला. तर समावली म्हणजे भगवंताच्या आज्ञानामुळे आम्हाला जगत दिसत होतं, देवाच्या आज्ञानामुळे. पण आम्हाला ज्ञान झालं कोणतं? विठ्ठल जळी स्थळी रीता म्हणजे आता जगत दिसत सगळीकडे देव दिसायला लागला. म्हणले भरला घनादाट हरिदिसे. हरिदिसेचं निवनी आत्मतत्व येण्याचा सदिशा तुळशीराम आत्माराम. सगळीकडे देव दिसत. जगत दिसत नाही. सर्व घटनी पूर्ण एक नांदे. सगळीकडे देव दिसायला लागला. आता जगत दिसत नाही. नाही झाला प्रपंच आहे परब्रह्म. म्हणजे जगत दिसत नाही ना, म्हणून जगतरूपी संसार राहिला नाही. म्हणून आजे संसार सफल झाला माये चला. जन्म मरण रूपी संसार सफल झाला, देहरूपी संसार सफल झाला, अहंकार रूपी संसार सफल झाला, जगत रूपी संसार सफल झाला. चारही संसार राहिले नाही. माऊली चारही संसार न राहण्याकरता तुम्ही साधन काय केलं बरं? Oh
विठोबाचे माऊली चारी संसार राहिले नाही. कसं काय साधन काय केलं? माऊली म्हणले आम्ही विठोबाचे पाय पाहिले आणि संसार सफल झाला. दे केले पाय विठोबाचे, विठोबाचे पाय पाहिले संसार सफल झाला. असं कसं काय? आता आम्ही विठोबाचे पाय पाहत होतो, आमचा का संसार सफल नाही झाला? जसे माऊलीने पाय पाहिले तसे आपण पाहत नाही. परिणाम स्वरूप सुद्धा आम्ही भगवंताचं स्वरूप पाहिलं आणि संसार सफल झाला. पण चला संत मागणी सहसा पायाचीच करते, पायाचीच करतात. ठाव दे चित्ता राखे पायापाशी किंवा माझे चित्त तुझे पायी राही ऐसे समचल दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझ्या रे राव आता याची चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे दान. संत सहसा मागणी पायाचीच करते. किंवा आता माझा आहे से करी, आता माझा आहे तुझे पाय चित्ती धरी म्हणजे संत मागणी सहसा पायाची ते म्या हृदय धरिले, ते म्या हृदय तापाशा माना पाऊले, तापाशा माना पाऊले ते म्या हृदय संसार सफल झाला. पण माऊली आम्ही विठोबाचे पाय पाहतो, आमचा का संसार सफल नाही झाला? ऐका, जसे माऊलीने विठोबाचे पाय पाहिले तसे आपण पाहिले. माऊली तुम्ही कसे पाहिले? तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. माऊली आम्ही विठोबाचे पाय पाहतो, आमचा का संसार सफल नाही झाला?
माऊली जसे माऊलीने पाय पाहिले तसे आपण पाहिले नाही. माऊली तुम्ही कसे पाहिले? तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तो मज व्हावा म्हणजे देवाशिवाय दुसरा आता काहीच नाही. तुझ्या नवाई ग देवना पाहू आवडाचे जेव पाकोनिय, पाहू आवडाचे जेवा पाकोनिय देवाशिवाय दुसरं काहीच नाही. जीवेच्या जीवा प्रेम भावाच्या तुझ वाचुनी केशवा आणून अशी विठोबाचे पाय पाय. तो माझ बाबा, तो माझ बाबा, वेळोवेळा व्हावा पण अशी विठोबाचे पाय. देवाशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे आम्ही त्याची अखंड भक्ती करलो. आता अर्थ का चिंतन करलो. आता देवाशिवाय दुसरं काहीच नाही म्हणून आमचा संसार सफल झाला. ती भक्ती साधना करू म्हणून संसार सफल झाला. ठीक आहे. भक्ती साधन करू लागलो तिथं आमचे तुम्हीच बंद केलं. बंद केलं तुम्ही. भगवंताची आणि म्हणून संसार केले पाय विठोबाचे. तो माझा बाबा, तो माझा बाबा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आम्ही त्याची भक्ती करू लागलो. बरं ठीक आहे. एक वाक्य बोलू, स्पष्ट बोलतो. आणि भजनात आनंद भक्तीत. भजनात आनंद तो मज व्हावा, तो वेळोवेळ व्हावा. देवाशिवाय दुसरा मला आता काय आवडत नाही. याचा अर्थ भजनात आनंद गुरुजी भक्तीत. ब्रह्मज्ञानात माऊली समोर थोडं दार्स करून बोलतो. ब्रह्मज्ञानात सुखच आहे पण भजनात आनंद घेता येत नाही. ब्रह्मज्ञानात सुखच आहे पण भजनात आनंद घेता येत नाही. का? कारण ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही तर आनंद घ्यायचा कसा? कारण वृत्ती ते निवृत्ती झाली जनन दिसे. ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही आनंद घ्यायचा कसा? सुख नाही असं नाही तिथं सुखच आहे. आता मला सांगा, साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? खाण्यातच आनंद. विचार करून बोला अध्यक्ष महोदय. म्हणजे तुम्ही हा भाव जाऊ नका. यार वाटतं खाण्यातच आनंद आहे कोण मार्ग तसं नाही. खाण्यातच आनंद आहे. शेवट आपलं खाण्यात आनंद खाणं काय नाही कोण खाण्यातच आनंद आहे होण्यात नाही. तसं ब्रह्म व्हायचं का ब्रह्मोपभोगायचं? ब्रह्मोपभोगायचंय. भजनात आनंद घ्यायचा आहे आणि भजनात आनंद भक्ती दे. भक्ती दे. खरोखर एक वाक्य बोलू गुरुजी, संजय गुरुजी. खरोखर आमचे कुंभारी ग्रामस्थ मंडळी भजनाचा खरोखर आनंद घेतात. काय उत्सव आहे हा. एवढे टाळकरी गुरुजन महाराज मंडळी. हा आनंद भक्तीतला आहे. भक्तीतला आनंद आहे. म्हणून तो कोबारा भांडले देवाला. देवाला म्हणले देवा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव. तो कोबारा देवाला भांडले. देवाला म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगायच्याच नाही. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगायच्या नाही. फक्त तो कोबारीत म्हणा. ज्यात हरिपासून पाठ त्याची काम नाही. हो ना, ज्यात हरिपासून पाठ त्याची थोडी काम आहे. ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत देवा काहीच सांगू नका. करायचं असेल तर एकच करा, मी भक्त आणि तू देव. असं का? मला भजनात आनंद घ्यायचा आहे. भजनात आनंद घ्यायचा आहे म्हणून न लगे मुक्ती त्यांना संपदा तर नको समजा. नको समजा. भजना पुढं आम्हाला मोक्ष सुख आणून ते जाऊ किंवा अद्वैत तो नाही माझे समाधान. चला मला भक्ती साधना समाधानी म्हणून आम्हाला फक्त भजनाचा आनंद घ्यायचा म्हणून तो. बरं बघा तुम्ही, जी अवस्था ज्ञान मार्गाने तीच अवस्था भक्ती मार्गाने. जी अवस्था ज्ञान मार्गाने तीच अवस्था भक्ती मार्गाने. एक एक वचन पाहतो त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर तो का म्हणे मोके पडले
मार्ग नाही तीच अवस्था ज्ञान मार्ग म्हणून तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग देवाशिवाय दुसरं काहीच नाही. बरं ठीक आहे माऊली, तुम्हाला खून कोणी सांगितली? बरं ही खून कोणी सांगितली की देवाच्या चरणावर विसंबू नको, ते केले पाय विठोबाचे पाय पाहिले संसार सफल झाला. पण माऊली खून कोणी सांगितलं तुम्हाला? माऊली म्हणले ही कोण आमच्या शिरगुरूने सांगितली, आणि शिरगुरूने सांगितलं देवाच्या पायाला विसंबू नको. ही कोण? शिरगुरूने सांगितली. तिसऱ्या चरण नवी संदेश बापर कुमदेवी वरू नवी संदेश Ah
आ